नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोबीची वडी कशी बनवायची ते बघूया। कोबीच्या वडीसाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी अर्धा किलो कोबी घेतलेला आहे। वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 15 ते 20 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, लसूण आणि जिरे याचं मी वाटण करणार आहे। नंतर थोडंसं लाल तिखट, हिंग आणि हळद आणि सगळ्या बॅटरमध्ये पिळण्यासाठी लिंबू, डाळीचं पीठ आणि थोडंसं अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि वडीत घालण्यासाठी अशी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे मी थोडीशी। कोबीच्या वडीसाठी असा ताजा कोबी घ्यायचा आणि असा गड्डा असा जड घेऊन पाहायचा, म्हणजे ना कोबी आपल्याला किसणीवर व्यवस्थित किसता येतो। जर मधून पोकळ गड्डा असला तर आपल्याला अजिबात किसणीवर कोबी किसता येत नाही, म्हणून कोबी असा छान घट्ट असा जड बघून घ्यायचा। आता आपण सगळ्यात पहिले वडीसाठी कोबी किसून घेऊ। कोबी चिरण्याच्या अगोदर मी वरची पाने सगळे काढून टाकलेली आहे। कोबी किसताना असा जाड किसणीने किसायचा आणि कोबी असाच धरायचा, म्हणजे व्यवस्थित किसता येतो। अशा पद्धतीने आपण सगळा कोबी किसून घेऊ। अशा पद्धतीने सगळा कोबी किसून झालेला आहे। आता आपण कोबीत घालण्यासाठी आपण हे वाटण वाटून घेऊया। असं वाटण वाटून घेतलेलं आहे मी। आता आपण वडीचं पीठ तयार करून घेऊया। वडीचं पीठ तयार करण्या अगोदर आपण असं वडी उकडण्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवूया। आता कोबी किसून घेतलेला आहे, याच्यात असा ओलसर येतो जास्त, तर आता याच्यात वरतून अजिबात पाणी घालायचं नाही, आपल्याला ह्या कोबीत बसेल एवढंच पीठ घालायचं। म्हणून कोबीतलं पाणी पिळून नाही काढायचं, त्याच्यामुळे काय होतं या कोबीची सगळी चव निघून जाते। त्याच्यामुळे हे कोबीतलं पाणी असंच ठेवायचं आणि याच्यात बसन तेवढंच पीठ घालायचं। तर आपण सगळ्यात अगोदर वाटण घालूया। हे लाल तिखट, हळद आणि हिंग आणि याच वेळेस कोथिंबीर घालू। हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण यात ज्वारीचं पीठ घालू। आता आपण थोडं थोडं करून डाळीचं पीठ घालणार आहोत। वडीचं पीठ डाळीचं पीठ एकदम नाही टाकायचं, असं थोडं थोडं करून टाकायचं। आवश्यकता असेल तेवढंच टाकायचं। जास्त पीठ टाकलं तर वडी अशी कडक होत नाही, अशी घट्ट वडी होते। असं व्यवस्थित बाइंडिंग झालं पाहिजे एवढंच पीठ घालायचं। आणि याला जास्त मळायचं नाही, कारण आपण जास्त जर असं दाबून मळलं तर खूप पाणी सुटतं त्याला, वडीला, कोबीला। अशा रीतीने आपलं हे कोबीचं पीठ झालेलं आहे तयार। आता आपण याच्यात थोडंसं तेल घालू। शेवटी 1-2 टेबलस्पून तेल घालते।
आता आपण एका ताटात या वडीला थापून घेऊ. आपल्याला ज्या भांड्यात वडी अशी थापायची आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं. थोडंसं असं सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे वडी चिटकत नाही खालून तळाला. ही वडी पातळच थापायची, म्हणजे ती तळल्यावर कुरकुरीत होते, चांगली व्यवस्थित होते. एकसारखी वडी ही थापायची सगळ्या बाजूने. अशा पद्धतीने आपली वडी थापून झालेली आहे. आता आपण ही उकडायला ठेवू. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता एक 20 मिनिट आपण वडी उकडून घेऊ, 20-25 मिनिट. आता आपण वडी शिजली का बघू. अशी सुरी या वडीत घालून बघायची, आणि सुरीला जर पीठ चिटकलं नाही तर समजायची आपली वडी शिजलेली आहे. ही वडी एकदम चांगली शिजलेली आहे. ही वडी शिजण्याकरता जवळजवळ अर्धा तास लागलेला आहे. आता आपण ही वडी एकदम गार करून घेऊ. आता हे 15-20 मिनटं झालेली आहे. वडी एकदम गार झालेली आहे. वडी गार झाल्यानंतर आपोआप अशा ह्याच्या वडीच्या ताटापासून हे कडा सुटलेल्या आहेत. आता आपण वडी कापून घेऊ. वडी कापण्याच्या अगोदर सुरीला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं. आपल्याला हव्या त्या तशा आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण या सर्व वड्या कापून घेऊ. या पद्धतीने वड्या अतिशय लवकर होतात आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. ताटाला तेल लावल्यामुळं अजिबात वडी खालून चिकटलेली नाही आहे. अशा वड्या अगदी सहज निघतात. आता आपण या सगळ्या वड्या अशा काढून घेऊन आपण तळून घेऊ वड्या. तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण वड्या तळून घेऊ. वडीला तळण्यासाठी एकदम चांगलं तेल तापून द्यायचं. अशा पद्धतीने चांगल्या लालसर वड्या तळून घ्यायच्या, म्हणजे त्या कुरकुरीत छान लागतात. आता या वड्या तळलेल्या आपण एका भांड्यात काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण या सगळ्या वड्या तळून घेऊ. लहान मुले सहसा कोबीची भाजी खात नाही, तर अशा या पद्धतीने वड्या बनवून जर दिल्या तर मुले आवडीने खातात. या वडीत डाळीच्या पिठाच्या ऐवजी मुगाच्या डाळीचं पीठ टाकले तरी चालते, किंवा आपण जे थालपिठाची भाजणी असते त्या पिठात टाकून वड्या बनवल्या तर ते पण चांगल्या होतात. अशा पद्धतीने आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करू. अशा या कोबीच्या वड्या साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.